आई हा शब्द ऐकून तुम्हाला कधी पटकन जाग आली आहे का? काल अशीच एक हाक ऐकू आली आपल्या मनात. मग काय, जास्त वेळ वाया न घालवता निघालो आमच्या कोकणच्या वाटेने गावच्या दिशेला. आज विचार केला, सामान्य माणसासारखेच ट्रेनने प्रवास करूया. मग काय, मनापासून निघालो आपल्या कोकणच्या हवाई ट्रेनमध्ये. काय म्हणजे सामान्य माणसासाठी ही ट्रेन म्हणजे विमानापेक्षा कमी नाही. इथे कोकणात येऊन रोज त्या मुंबईच्या धावपळीतून सरकून काहीतरी वेगळं आयुष्य जगायला भेटला तर दिवस कसा समाधानाचा जातो. तर या बघूया आजचा आपला कोकणातला दिवस. सकाळी सकाळी पोचलो आमच्या गावच्या राजवाड्यात. आई उत्साहात होती. आपला नातू येणार म्हणून मेजवानीची तयारी तिने आधीच सुरू केली होती. तिला पाहून वाटलं, आता ही बाई निवांतपणा लायक झाली आहे. लग्न करून कुणाला तरी आणून तिला विश्रांती द्यावी. पण मग आठवलं, तिच्या हातच्या चवेला तोल कोण लावणार. असो, मग काय, आईच्या आवाजातच बुडालो आणि गेलो आंघोळीसाठी. ॲडव्हेंचर पाहिजे म्हणून आमच्या गावचा एकमेव सुसंस्कृत मुलगा अमित भाऊ याला सोबत घेऊन पोचलो धरणावर. इतकं पोहल्यानंतर भूक तर लागणार ना मेरी जान. पावसाळ्याच्या दिवसात गावात येऊन जर चिंबोरी नाही खाल्ली तर काय खाल्लं म्हणायचं. ताज्या ताज्या चांगोड्याने भूक मिटवली. मग काय, टरटरून पेटपूजा केल्यानंतर आईला घेऊन निघालो शॉपिंगसाठी. माझी सावली माझी आई आई गावची शॉपिंग म्हणजे भाजीपाल्याच्या वर काहीच नाही. दिवस संपायच्या आधी परतलो आजीसोबत घरी. घरी परतताना वाटेत आलेल्या शासनाच्या भेटीचे केले स्वागत. तुम्ही पण नक्की भेट द्या आमच्या या भिनाड गावात. मग निघालो मुंबईच्या दिशेने. अवकाश जा रे बाबा आणि परत लवकर ये. हे तिचं प्रेम ऐकून मन भरून आलं. तर मित्रांनो, यातून काय शिकलो आपण? एक दिवस का होईना आपला जीव देणाऱ्या माणसांसोबत कधीतरी पूर्ण एक दिवस जगा. खरं सुख तुम्हाला यातूनच भेटेल. चला तर मग रजा घेतो. भेटू पुढील भागात.